वर्षाचा तिसरा दिवस आणि या वर्षातलं पहिलं युद्ध. जागतिक तंटामुक्तीचे अध्यक्ष डोनाल्ड तात्या ट्रम्प यांचा व्हेनेझुएलावर हल्ला. भारताच्या प्रमाण वेळेनुसार दुपारी जवळपास 3 ते 4च्या दरम्यान अमेरिकेनं डेल्टा फोर्सच्या मदतीनं व्हेनेझुएलावर हल्ला चढवलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी यांना थेट उचलून व्हेनेझुएलाच्या बाहेर नेण्यात आलेलं आहे आणि तिथलं सैन्य काहीच करू शकलेलं नाही. कालपर्यंत शांतीचा नोबेल मागणारे डोनाल्ड ट्रम्प आज अचानक एवढे अशांत का, हा प्रश्न जागतिक मंचावर उपस्थित केला जातोय. अमेरिकेचं व्हेनेझुएलावर हल्ला करण्याचं खरं कारण सांगितलं जातं. व्हेनेझुएलामध्ये असलेले तेलांचे प्रचंड मोठ्या प्रमाणासाठी अमेरिकेला या तेल साठ्यावर आपलं नियंत्रण पाहिजे होतं आणि हे नियंत्रण करण्यासाठी त्यांना व्हेनेझुएलामध्ये पाहिजे त्यांना सपोर्ट करणारं सरकार. पण जे सरकार सध्या व्हेनेझुएलामध्ये अस्तित्वात होतं, जे की राष्ट्रपती निकोलस मदुरो यांचं होतं, त्यांनी अमेरिकेसमोर कुठल्याही प्रकारे झुकायला साफ नकार दिलेला होता. त्यांनी उघड उघड अमेरिकेच्या नाकाखाली राहून चीन आणि रशियासोबत संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. एवढंच काय, हल्ला होण्याच्या दिवशीचे त्यांचे चीनच्या डेलिगेशनसोबतचे फोटो आणि व्हिडिओज प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका राष्ट्रपतीला त्याच्या देशातून अगदी लहान मुलासारखं उचलून नेणं ही अमेरिकेची मिलिटरी ताकद दाखवतं आणि ही गोष्ट जगातल्या अनेक छोट्या राष्ट्रांच्या काळजात धडकी भरवणार आहे. आणि खास करून ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वॉरहेड्स किंवा ज्यांच्याकडे आण्विक शक्ती नाही अशी राष्ट्र तर अमेरिकेच्या कुठल्याही निर्णयाचा विरोध करण्याच्या आधी 10 वेळा विचार करतील आणि विचार करून सुद्धा ते निर्णयाला विरोध करण्याचं धाडस दाखवतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, जग हे अतिशय धोकादायक वळणावर येऊन ठेपलं आहे. जगात ज्या राष्ट्रांकडून अपेक्षित होतं की ते व्हेनेझुएलाला मदत करतील, खास करून रशिया आणि चीन, त्यांनी तर सपशेल हात वर केले अशीच परिस्थिती आहे. कारण त्यांनी फक्त शाब्दिक जाहीर निषेध व्यक्त करून हात मोकळे केलेले आहेत. मित्रांनो, व्हेनेझुएलावर हल्ल्याचे भारतात सुद्धा परिणाम होणार आहेत. कारण भारत सुद्धा व्हेनेझुएलाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो किंवा विकत घेतो आणि त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि कच्च्या तेलाच्या दरांमध्ये येत्या काही काळामध्ये किंवा काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अमेरिकेच्या ह्या रंगबाजीचे जगभरात काय परिणाम होतात आणि जगभरातले देश काय भूमिका घेतात यावर सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि इतरांसोबत सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हा व्हिडिओ आवडला नसल्यास